नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सार्थकने जे लव लेटर लिहिलेले असते ते आनंदीच्या टेबलवर ठेवून दिलेले असते। तर आनंदी येते आणि गोड स्माइल अशी सार्थकला करते आणि आपल्या टेबलवर बसून ती कामाला लागते। सार्थक विचार करतो की आनंदीने अजून ते लव लेटर वाचलेले नाही आणि बघितले सुद्धा नाही। तर सार्थक देवाला नमस्कारच करत असतो। आनंदी देवाला नमस्कार करते आणि कामाला लागते। तेवढ्यात आनंदीचे लक्ष त्या लव लेटरकडे जाते आणि ते लेटर ती वाचून सार्थक सरांना ते लेटर दाखवते आणि सर, हे लव लेटर मला कुणीतरी लिहिले, बघितले का कुणाची किती हिंमत झाली ते। सार्थक खूपच घाबरल्यासारखा झालेला असतो। आनंदी म्हणते की सर, काल परवाच माझा घटस्फोट झाला हे ऑफिसमध्ये समजले आणि घटस्फोट झाल्यानंतर लोक त्या गोष्टीचा कसा गैरफायदा घेत असतात आणि चक्क आज हे लव लेटर माझ्या टेबलवर लिहून ठेवले। आनंदी म्हणते की सर, मला तुमची मदत हवी। सार्थक सर मनात म्हणत असतो की कशासाठी। तर आनंदी म्हणते की हे लव लेटर ज्याने कोणी लिहिले ना त्याला धडा शिकवण्यासाठी। तर सार्थक खूप घाबरतो आणि हे लव लेटर मीच लिहिले आहे, मी कशी मदत करू शकतो असे तो आपल्या मनाशी म्हणतो। त्यानंतर इकडे आदर्श कविताचा विचार करत असतो। कविताला माझे प्रेम का समजत नाही आणि मला आनंदीने जी काही जगण्याची कला शिकवली तसेच करून मी माझे जीवन जगू शकतो। सध्या जे काही मी वागतो ते माझ्यासाठी खरंच ठीक नाही। म्हणजे आनंदीचा मला जे सांगितले त्याचाच नक्की विचार करावा लागणार आणि तसेच वागावे लागणार। म्हणून आदर्शने सुद्धा आपल्याला बदलायचे ठरवलेले असते। रुंदा आदर्शसाठी कॉपी घेऊन येते। रुंदा म्हणते की काय रे आदर्श, आज बाहेर नाही जायचे का। आदर्श म्हणतो की नाही, माझ्या मनाला इच्छाच राहिलेली नाही, स्वतःला आता मी बदलायचे ठरवले। तर रुंदाला आनंद होतो। आदर्श म्हणतो की भूतकाळातील जर जुन्या आठवणींना आपण नव्याने उजाळा दिला नाही तर त्या आठवणी मनामध्ये तशाच राहतात। भूतकाळातील ह्या वाईट आठवणी जोपर्यंत आपल्या मनातून जात नाही तोपर्यंत नव्या आठवणींना जागाच मिळणार नाही। रुंदा विचारते की म्हणजे काय। आदर्श सांगतो की त्या आनंदीने मला सांगितले की जुनं काही हे सर्व विसरल्याशिवाय आपण नवीन आपल्या आयुष्याला कशी सुरुवात करू शकतो। तर आनंदीचे नाव ऐकून रुंदाला मोठा धक्का बसतो। रुंदा म्हणते की अरे, त्या आनंदीच्या वतीने का होईना तुझ्यामध्ये जो बदल होतो ते चांगलं आहे आणि ती मनात म्हणते की ती आनंदी सगळ्यावरच जादू करत असते। आज आदर्शचं सुद्धा तिने मन जिंकले की काय, मला असे होऊन द्यायचे नाही। काही झाले तरी त्या आनंदीला मात्र आदर्शपासून दूर ठेवावेच लागेल। त्यानंतर इकडे आनंदी सरांना विचारते की सार्थक सर, हे कोणी केले असेल असे तुम्हाला कोणी वाटते। सार्थक म्हणतो बेनारेंनी। आनंदी म्हणते की नाही सार्थक सर, ते मला बहीण मानतात। सार्थक म्हणतो की मग आपल्या पिऊंनी। तर आनंदी म्हणते की नाही सर। आनंदी म्हणते की सर, तुम्ही या लेटरमधील हँड रायटिंग बघा आणि त्यावरून शोधाने हे कोणी लिहिले असेल। सार्थक खूपच घाबरतो आणि हँड रायटिंग आणि जाऊन द्या आणि ते लेटर आनंदीच्या टेबलवरील फाईलमध्ये ठेवून देतो। आणि मिस आनंदी, तुम्हाला राग आला का हे लेटर बघून? ज्याने कोणी लिहिले त्याने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या, किती गोड आठवणी त्याने या लेटरमध्ये लिहिल्या। आनंदी म्हणते की सर, प्रश्न त्याचा नाही, पण हे लेटर नेमकं कोणी लिहिले हे समजायला हवं की नाही। सार्थक म्हणतो की मिस आनंदी, टेन्शन घेऊ नका। तर आनंदी म्हणते की सर, टेन्शन कसं घेऊ नको। आई जे सांगते की डिव्होर्सी ज्या मुली असतात त्यांचं जीवन हे जगणंच कठीण असतं आणि मला माझ्या आयांसाठी जगायचे, त्यांच्यासाठी खूप काही करायचं। तर सार्थक म्हणतो की तुमच्या मनात जे आहे तेच तुम्ही करा आणि तो आनंदीला सॉरी बोलतो। तर लगेच आनंदी म्हणते की सर, तुम्ही का सॉरी बोलता। सार्थक आनंदीला म्हणतो की हे जे कोणी केले त्याला आपण शोधून काढू, पण जर तुम्हाला समजले की हे कोणी केले तर तुम्ही त्याला काय रिप्लाय देता। आनंदी म्हणते की तो मिळाल्यानंतरच तो माझा रिप्लाय कळेल। तर सार्थक आणखीनच घाबरतो आणि मनात म्हणतो की आता नक्की काय घडणार तर काय माहीत नाही। त्यानंतर इकडे रुंदाही रेश्माला फोन करून सांगते की अगं रेश्मा, तू तिकडे आहे। आणि इकडे आनंदीने घरातील सर्व जणांचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला। रेश्मा म्हणते की लवकरच तिचा शेवट होईल आणि सार्थक आनंदीला दारात सुद्धा उभी करणार नाही। रुंदा म्हणते की अगं सार्थक तर तिच्या बाजूने आहे। तर रेश्मा म्हणते की आनंदीचं लग्न झालेलं आहे आणि डिव्होर्स सुद्धा। तर ते ऐकून रुंदाचा मात्र खूप असे मोठा धक्का बसतो आणि आनंदी डिव्होर्सी आहे हे ऐकल्यानंतर रुंदाला मात्र आनंद होतो। त्यानंतर आनंदी आणि शकू जात असतात तर आनंदी ते लेटर शकूला दाखवते। शकू म्हणत असते की नक्की हा कोणीतरी भुरटा आहे
आनंदी म्हणते की अगं शकू, पण मी हे सर्व सार्थक सरांना दाखवलं हे लेटर, आणि जो कोणी असेल ना ते शोधण्यासाठी ते मला नक्की मदत करणार. त्यानंतर इकडे सार्थक घरी आलेला असतो आणि टेन्शनमध्ये असतो. आकांक्षा म्हणते की अरे दादा, तुला ते लेटरमध्ये नाव का लिहिले नाही तू? तर सार्थक म्हणतो की जर त्या लेटरमध्ये नाव लिहिले असते तर आणखीनच त्या चिडल्या असत्या. आकांक्षा म्हणते की दादा, इतका का घाबरतोस रे तू? आणि आता ही चिठ्ठी कोणी लिहिली हे तिला शोधून देणार का तू? त्यानंतर इकडे शकू म्हणते की नक्की ही चिठ्ठी सार्थक सरांनी लिहिली. आनंदी म्हणते की सार्थक सर असे का करतेन? उलट तेच मला मदत करणार की ही कोणी लिहिली चिठ्ठी ते शोधण्यासाठी. आणि सार्थक सरांच्या मनात जर माझ्याविषयी काही असते तर ते माझ्याबरोबर सरळ शब्दात बोलले असते, अशी चिठ्ठी वगैरे त्यांनी लिहिली नसती. त्यावर इकडे आकांक्षा सार्थकला म्हणत असते की तू डायरेक्ट मिस आनंदीला सांगून टाक की तुझं तिच्यावर प्रेम आहे. तिच्या मनात जर असेल तर ती चिठ्ठी तूच लिहिली असे सुद्धा सांग. तिच्या मनात असेल ती नक्की त्यावर रिप्लाय देईल. आकांक्षा म्हणते की वेळ निघून गेल्यानंतर तू आनंदीबरोबर बोलला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही, त्यामुळे तू आत्ता जे काही आहे ते आनंदीला सांगून टाक. त्यानंतर इकडे वृंदा शलाकाला खुश होऊन सांगते की त्या आनंदीबद्दल माझ्याकडे एक खूप मोठी बातमी आहे, आणि ती बातमी आपल्या घरात पसरल्यानंतर एक खूप मोठा असा धमाका होणार. तेव्हा शलाकासुद्धा खूप खुश होते. त्यानंतर इकडे सार्थक झोपलेला असतो आणि त्याला आनंदीचाच भास होत असतो. आनंदीला ते लव्ह लेटर कोणी लिहिले हे समजले आणि ती लेटर घेऊन त्याच्या घरी आलेली असते, आणि डायरीतील हे अक्षर आणि त्या लेटरमधील ते हँडरायटिंग हे सार्थक सर तुमचेच आहे असा जाब ती सार्थकला विचारण्याचा भास सार्थकला होत असतो. आनंदी म्हणते की सर, मी डिवोर्सी आहे हे समजल्यानंतर लगेच तुम्ही मला हे लव्ह लेटर लिहिले, त्यामुळे आता माझ्या मनातील तुमच्याविषयी जी काही मैत्री आहे ती सुद्धा नको. आणि ते लेटर आणि सार्थकची मैत्री तोडून आनंदी तेथून निघून जाते असं सार्थकला भास होतो. मिस आनंदी करत सार्थक स्वप्नातून जागा होतो आणि ह्या लेटरनी तर माझी झोपच उडवली असे बोलत सार्थक खूप घाबरलेला असतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ना सर्वजण नाश्ता करत असतात. सार्थक मात्र कुणाबरोबर काहीच बोलत नसतो. आदर्श विचारतो की सार्थक काय झाले, आणि तू कुणाला जरी सांगितले नसले तरी तू प्रेमात पडला हे मला नक्की समजले. सार्थकला लगेच ठसका लागल्यासारखं सार्थक करतो. तर वृंदा सांगत असते की सार्थक आणि आदर्श, मी त्याच मनोमिलनच्या माणसाला घरी बोलावले आणि त्यांनी आदर्श आणि सार्थकसाठी काही स्थळं दाखवणार आहे. ते आदर्श म्हणतो की मी तुम्हाला सांगितलेले आहे ना मला लग्न करायचे नाही. तर वृंदा म्हणते की बघितले का सुद्धा, आपण यांच्या भल्याचा विचार करतो. तर सुधा म्हणते की आदर्श आणि सार्थक, आम्ही तुमच्या भल्यासाठी हे सर्व करत असतो, तुम्ही काहीही एक मध्ये बोलायचे नाही. आमची सुद्धा जबाबदारी आहे की तुमचं सर्व रांकेला लावून देणं. आणि वृंदाला सुद्धा वाटते की तुझे बाबा नाहीत, मग तुझं सगळं व्यवस्थित व्हावे म्हणून आमची जबाबदारी आम्हाला पार पाडून द्यात. सुधा म्हणते की तुझे बाबा जाता वेळेस वृंदाने त्यांना शब्द दिला की ती तुझा नीट सांभाळ करून तुला सुखात ठेवील, मग ती जे काही करते त्यात कुठे कमी पडते. तर आदर्श म्हणतो की मी जे काही करतो ते चुकीचे करतो, पण मला आत्ता या सध्या कोणत्याच विषयावर बोलायचे नाही, म्हणून आदर्श तेथून रागाने निघून जातो. सार्थक म्हणतो की तुम्ही कोणी त्याला प्लीज फोर्स करू नका. केदार म्हणतो की अरे सार्थक, त्याचे सोड, पण तुला जर कोणी आवडत असेल तर ते नक्की सांग. सुधा म्हणते की सार्थक, तुझ्या मनात नक्की कोणीतरी आवडत असेल तर सांग. सार्थक म्हणतो की नाही आई, तसे काही नाही, म्हणून तो ऑफिसमध्ये जायला निघतो. तर आकांक्षा म्हणते की दादा 1 मिनिट थांब. आकांक्षा म्हणते की जाता जाता मला तू कॉलेजला ड्रॉप कर. तर सार्थक आकांक्षाची बाहेर वाट पाहत असतो. आकांक्षा येते आणि दादा, तू आईला का सांगितले नाही? तू सांगून टाक ना की आनंदी तुला आवडते. तर सार्थक म्हणतो की अगोदर त्या आनंदीची काय रिॲक्शन होईल तेच मला माहिती नाही, आणि त्या अगोदर मी आईला कसे सांगू शकतो. आकांक्षा म्हणते की तुला आठवते का रक्षाबंधनला मी जे काही मागितले की आनंदी वहिनी माझी वहिनी म्हणून या घरात मला हवी, आणि ते तुला देवाच लागेल. सार्थक म्हणतो की अगं ठीक आहे, प्रयत्न नक्की करू. आकांक्षा म्हणते की प्रयत्न नाही, आणायचेच. तर सार्थक हात जोडून म्हणतो की हो नक्की आणू. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सार्थक आणि सुधा आणि वृंदा यांनी काय निर्णय सार्थक आणि आदर्शसाठी घेतला असणार ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.